सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय। आज अतिशय महत्त्वाचा दिवस, ज्या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की छत्रपती शाहू महाराजांची जयंती, दिवाळी, दसरा एखाद्या सणासारखी साजरी करा। हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भाषणामध्ये म्हटले होते। आज 26 जून लोक कल्याणकारी राजे, रयतेचे राजे, ज्यांनी सर्वप्रथम बहुजनांना आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त मी कोटी कोटी वंदन करतो आणि मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना शाहू महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये आजच्या दिवशी झाला होता आणि शाहू महाराजांचं दत्तक नाव, त्यांचं यशवंत नाव आनंदीबाई यांनी ठेवलं होतं। चौथे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई यांनी यशवंतास दत्तक घेतलं, म्हणजेच की शाहू महाराजांना दत्तक घेतलं आणि शाहू महाराजांचं तिथून कार्य सुरू झालं। शाहू महाराज हे वयाच्या 12व्या वर्षी शिक्षणाला त्यांची सुरुवात झाली आणि राजकोट या संस्थेत शाहू महाराजांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी ऍडमिशन केली। हे राजकोट शाळा म्हणजे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी जे राजे महाराजे होते त्यांच्या लेकरांना शिक्षण देणारं हे राजकोट होतं आणि त्याच राजकोटमध्ये शाहू महाराजांचं शिक्षणाचं कार्य सुरू झालं। शाहू महाराजांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिला आणि शाहू महाराजांचं शिक्षणाचं कार्य सुरू असताना शाहू महाराजांचा हा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्याबरोबर शाहू महाराजांनी काही महत्त्वाचे ठराव मांडले आणि ठराव मांडून महाराजांनी सर्वप्रथम आपल्या ठरावात बहुजनांना सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेत त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं आणि महाराजांच्या ज्या संस्था होत्या त्या संस्थेत सगळ्यांना समान हा अधिकार दिला आणि ब्राह्मणांना जे उच्चवर्णीय होते त्या उच्चवर्णीयांना छत्रपती शाहू महाराजांनी असा तडाखा दिला की या ब्राह्मणांनी जे बहुजनांवर, अस्पृश्यांवर, इथल्या महार समाजावर, दलितांवर जे अत्याचार केले होते त्या अत्याचाराचा बदला शाहू महाराजांनी राज्याभिषेक झाल्याबरोबर हा बदला घेतला आणि इथल्या वंचितांना, उपेक्षितांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा हा छत्रपती शाहू महाराजांनी समोर नेला आणि या बहुजनांचं राज्य कसं निर्माण व्हावं हे शाहू महाराजांनी सर्व रयतेला दाखवून दिलं। शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अतिशय महत्त्वाचे जिव्हाळे होते ते जिव्हाळे आजही आपल्या बहुजनांना त्याची परिपूर्ण माहिती नाही।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक या पत्रासाठी शाहू महाराजांनी 19व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपये योगदान दिले होते। आजचे ते म्हणजे एवढी मोठी रक्कम आहे की त्यावेळेस ते रक्कम शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती। शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं हे अतुल्य नातं, असं वैचारिक नातं होतं। शाहू महाराजांचं अस्पृश्याप्रती अतिशय तळमळ होती, कारण की अस्पृश्याचा कोणीही नेता नव्हता। सगळे पुढारी हे वेगवेगळ्या गटात विभागले होते। अस्पृश्यांना आणि महारांना कोणी पुढारीच नव्हता। शाहू महाराजांचं एक वाक्य आहे की हरणाच्या कळपमध्ये जे हरण आहेत त्यांच्या कळपात कधीही डुक्कर जरी गेलं तर त्या डुकराला ते पुढारी म्हणून घेत नाही, किंवा डुकराच्या कळपात हरणाला कधीही पुढारी म्हणून घेत नाहीत। कबुतराच्या कळपात बदक कधी गेलं तर त्या बदकाला कधीही कबूतर पुढारी म्हणून घेत नाही, किंवा बदकाच्या कळपात कावळा कधीही गेला तर त्या कावळ्याला कधीही पुढारी म्हणून घेत नाही। अशी हे परंपरा शाहू महाराजांनी त्यावेळेस भाषणामध्ये म्हटली होती की जो काही या ठिकाणचा हा समाज आहे त्या समाजातलाच व्यक्ती त्या समाजाचं नेतृत्व करणारा असला पाहिजे, त्या समाजाचा पुढारी असला पाहिजे। मग या ठिकाणी महार समाजाचा आणि अस्पृश्यांचा पुढारी हा अस्पृश्य समाजातच निर्माण झाला पाहिजे। हे शाहू महाराजांचे संकल्प 1907 पासून चालू होते। म्हणजे त्यांनी या अस्पृश्यांना कोणीतरी पुढारी असावं हे बाबासाहेबांच्या जन्माच्या 8 वर्षानंतर संकल्पना मांडली होती। म्हणजे बाबासाहेबांचा जन्म हा 14 ऑक्टोबर 1891 मध्ये आहे। तर 1891 मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांनी हे संकल्पना मांडली की या अस्पृश्य समाजाला कोणीतरी पुढारी असला पाहिजे। बाबासाहेबांचं त्यावेळेस वय केवळ 9 वर्षाचं होतं, म्हणजे की बाबासाहेबांचं फक्त शिक्षण कार्य चालू होतं। आणि शाहू महाराजांनी हे संकल्पना मांडली होती की अस्पृश्यांना महारांना कोणीतरी पुढारी असलं पाहिजे। आणि हे संकल्पना छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण करून दाखवली। बाबासाहेब ज्यावेळेस इंग्लंडमधून पदव्या घेऊन भारतात आले तर त्यावेळेस भारतातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत बाबासाहेबांचं हे कार्य घरोघरी गेलं होतं की महार समाजाचे आज लंडनहून इंग्लंडमधून अनेक देशामधून पदव्या घेऊन जे भीमराव रामजी आंबेडकर नावाचे अस्पृश्य आहेत ते भारतात परत आले। आणि हे बातमी शाहू महाराजांना समजली। तसंच शाहू महाराजांनी त्यांच्या जवळच असलेल्या कारकून यांना माहिती विचारली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर हे परदेशातून पदव्या घेऊन आले, त्यांचं घर कुठे आहे तर याचा आपण शोध घेतला पाहिजे। त्यावेळेस शिवतकर मास्तर हे बाबासाहेबांचे मित्र होते आणि त्यावेळेस ते मुंबईतच राहायचे। त्यांना या कारकूननी एक पत्र पाठवलं की बाबासाहेबांची राहण्याची जागा कुठे आहे, बाबासाहेबांचा राहण्याचा एरिया कोणता आहे त्याची आम्हाला माहिती द्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावे। शिवतकर मास्तरनी
थेट पत्र लिहिलं आणि शाहू महाराजांच्या करवीर संस्थानात हे पत्र आलं आणि पत्र आल्याबरोबर शाहू महाराज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या चाळीत राहायचे त्या बीडीडी चाळ परळीची बीडीडी चाळीत स्वतः शाहू महाराज घोड्यावर सवार होऊन शाहू महाराज गेले आणि शाहू महाराज दारातूनच आवाज देतात की भीमराव रामजी आंबेडकरांचं घर याच ठिकाणी आहे का? तर खिडकीतून माता रमाई पाहतात आणि माता रमाई बाबासाहेबांना सांगतात की आवाज कोण देत आहे रामू? तर रमाईनं उद्गार काढले की महाराज, शाहू महाराज आपल्या घरासमोर रथात उभे आहेत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली गेले आणि शाहू महाराजांना म्हटले की महाराज, तुम्हाला मुजरा असो, तुम्ही आमच्या छोट्याशा व्यक्तीच्या घरी कशाला आले? मलाच तुम्ही तार पाठवला असता तर मीच कोल्हापुराला आलो असतो. तुम्ही हे इथं येण्यासाठी कष्ट कसे काय घेतले? तर बाबासाहेबांना शाहू महाराज म्हणतात की आम्ही तरी परंपरेचे राजे आहोत, पण तुम्ही तर शिक्षणाचे, या विद्येचे राजे आहात. हे शाहू महाराजांनी त्यावेळी उद्गार काढले. या दोघांचं एक अतूट नातं या ठिकाणी निर्माण झालं आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं की आमच्या करवीर संस्थात तुमचं स्वागत आहे, तुम्ही करवीर संस्थात आले पाहिजेत. बाबासाहेब थेट दुसऱ्याच दिवशी कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला गेल्याबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांची मिरवणूक हत्तीवर बसून काढली आणि सगळ्या महार समाजाला त्या ठिकाणी संदेश दिला की तुमचा पुढारी तुम्ही शोधून काढला आणि तुमचा पुढारी आज हत्तीवर बसून या करवीर संस्थानात तुमच्या समोर उभा आहे आणि हा तुमचा नेता तुम्ही शोधून काढला. बाबासाहेबांचं भव्य दिव्य त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं असं भव्य दिव्य हे स्वागत केलं की भूत ना भविष्यात असं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कधी झालं ना कधी शाहू महाराजांनी असं स्वागत कोणाचं केलं. ते स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू महाराजांनी केलं. 1919ला हे स्वागत झालं आणि थेट शाहू महाराजांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जिव्हाळ्याचे संबंध, इतके अतूट संबंध निर्माण झाले की आयुष्यभर हे संबंध बाबासाहेबांचे कायम राहिले की या नात्याला काहीच बंधन होऊ शकत नाही की एका राजाने दुसऱ्या राजाला केलेली हे महान कार्य याची जगात तुलना होऊ शकत नाही. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना अस्पृश्यांप्रती जे उद्गार काढले ते उद्गार बाबासाहेबांनी आत्मसात केले आणि शाहू महाराजांनी तसं कार्य केलंही होतं की आपल्या संस्थानात अस्पृश्यांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावं. महार समाजाचे शंकरराव कांबळे याला चहाचं दुकान शाहू महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण करून दिलं होतं. म्हणजे छुआछूत आणि या विषमतेविरुद्ध शाहू महाराजांनी मोठा त्या ठिकाणी क्रांतीचा लढा उभारला होता की हे भेदाभेद शाहू महाराजांनी नष्ट केले होते. शंकरराव कांबळेला जे चहाचं दुकान टाकून दिलं होतं त्याच्यात गिराईक कोण येणार आणि चहा पिण्यासाठी कोण येणार? अरे इथं तर आमच्या सावलीला आणि आमच्या स्पर्शाला विटाळ होते, तिथं त्या ठिकाणी आमच्याकडून चहा कोण पिणार? अरे आमच्या पावलाचा विटाळ होते, आमच्या हातानं कोणी स्पर्श करत नाही तर आमच्या हातानं चहा कोणी पिणार? हे शाहू महाराजांना शंकरराव यांनी उद्गार काढले. तर स्वतः शाहू महाराज चहाच्या दुकानात जाऊन चहा पेला
एवढा मोठा राजाच जरी चहाच्या दुकानात जाऊन चहा पित असेल तर आम नागरिक आणि आम जनता आणि बाकीचे जे काही अधिकारी होते ते तर सहज चहा त्याला पेनच होतं. म्हणून शाहू महाराजांनी असे हे कार्य करून त्या ठिकाणी हे अस्पृश्यांच्या होत असलेल्या अन्यायाविरोधात त्या ठिकाणी बंदी आणली आणि विषमता शाहू महाराजांनी नष्ट केली. सगळ्यांना समान असली पाहिजेत. अस्पृश्यांना शिक्षणाची संधी शाहू महाराजांनी सुरू केली. रात्रीचं बोर्डिंग शाहू महाराजांनी काढलं. सगळ्या महार मागांना सगळ्या जाती धर्माच्या 18 पगड जातीन 12 बलुतेदारांसाठी शाहू महाराजांनी शाळेची निर्मिती करूनच थांबले नाही तर त्या ठिकाणी राहण्याची हॉस्टेलची निर्मिती सुद्धा शाहू महाराजांनी केली. प्रत्येकांना हॉस्टेल असलं पाहिजेत आणि त्या हॉस्टेलमध्ये प्रत्येकांना सुख सुविधा असले पाहिजेत. हे काम शाहू महाराजांनी केलं आणि आपल्या शिक्षणावर आपल्या संस्थानात जे काही कर वसूल होते त्याचा 60% कर हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे हे शाहू महाराजांनी त्या ठिकाणी नमूद केलं होतं. आणि 60% जमलेला कर शिक्षणावर खर्च करण्याची योजना शाहू महाराजांनी चालू केली. जे आजही भारत सरकार 75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा शाहू महाराजांचं कार्य हे आज त्या ठिकाणी निभावू शकले नाही. शिक्षणावर आज खर्च करू शकले नाही. ते खर्च शाहू महाराजांनी 1907 मध्ये केले. 1907 मध्ये शाहू महाराजांनी या देशात राहते आणि आपल्या संस्थानात शिक्षणावर खर्च केले. शेतकऱ्यांच्या बी बियाणावर खर्च केले. प्रत्येक कामगारांना योजना पुरवल्या. मल्लांना आखाड्या शिक्षण दिले. पैलवानांना कुस्तीचा त्या ठिकाणी एक माहेरघर निर्माण करून प्रत्येक पैलवानांना शाहू महाराजांनी आपल्या शिक्षण आपल्या संस्थेमार्फत त्यांना फंड निर्माण करून दिला. मुक्या जनावरांना शाहू महाराजांनी दवाखाने काढून त्याची कत्तल बंद केली. प्रत्येकाच्या हाताला रोजगार असला पाहिजे हे शाहू महाराजांनी त्या ठिकाणी निर्मिती केली. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की स्त्रियांना कुठलाही अधिकार नव्हता तर स्त्रियाची सर्वप्रथम शाहू महाराजांनी त्या ठिकाणी शाळेची निर्मिती करून पुन्हा त्या ठिकाणी राहण्याची हॉस्टेलची निर्मिती हे प्रथम शाहू महाराजांनी केली. महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य शाहू महाराजांनी समोर नेले. स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी 1848 मध्ये जे शाळेची निर्मिती केली परंतु त्याच्यानंतर हे बंद पडलं होतं. पण पुन्हा शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापनेची धुरा आपल्या हातात घेऊन त्याची निर्मिती करून प्रत्येक 18 पगड जातीच्या स्त्रीला आणि पुरुषाला समान हक्क शाहू महाराजांनी निर्माण केले. प्रत्येकाला आपापले अधिकार बहाल केले. स्त्रियांची त्या ठिकाणी होत असलेल्या शोषणाविरोधात कठोर कायदा केला. वेठबिगारीचा कायदा शाहू महाराजांनी केला. शिक्षणाला महत्त्व दिलं. जे कोणी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवणार नाही त्यांना 1 रुपया दंड देण्याचा शाहू महाराजांनी हा कायदा केला. वेठबिगारीचा कायदा करून या ठिकाणी या देशातल्या अनेकावर होत असलेल्या अन्यायाविरोधात शाहू महाराजांनी कायदा केला. कोणीही कामगारांवर, बहुजनांवर, दलितांवर, अस्पृश्यांवर
अन्याय करणार नाही यासाठी तो कठोर कायदा केला आणि अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे यासाठी कायदा केला। जो कायदा आर्टिकल 15 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला। असे अनेक कायदे बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांचे घेऊन घटनेच्या पानापानात शाहू महाराजांचे कायदे निर्माण केले। ते बाबासाहेबांनी शाहू महाराजांचे कायदे घटनेत रूपांतर करून पुन्हा शाहू महाराजांचं कार्य आजही आणि चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत ठेवलं। बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे हे अतूट नातं होतं। त्यातली एक परिषद हे महत्वाची परिषद आहे की त्या परिषदेला बाबासाहेब स्वतः हजर होते। ते परिषद म्हणजे माणगाव परिषद, जे कोल्हापुरात माणगाव आहे ते माणगावची परिषद आहे। 20 आणि 21 मार्च 1920 मध्ये जे परिषद झाली ते त्या परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराजांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले आणि ते परिषद आजरमर असणारी ते परिषद झाली। त्या परिषदामध्ये शाहू महाराजांनी उद्गार काढले की बहुजनांनो, अस्पृश्यांनो, आता तुम्हाला कोणत्याही पुढाऱ्याची गरज नाही। तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला। मला खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर एक दिवस या देशाचेच नाही तर या जगाचे महान नेते होतील। हे शाहू महाराजांनी माणगाव परिषदेच्या भाषणात उद्गार काढले होते। ते आज खरे ठरले। हे नातं शाहू महाराजांचं होतं। त्यानंतर दुसरी परिषद नागपूरला झाली। नागपूरच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी पत्र पाठवलं की तुम्ही नागपूरच्या परिषदेला येत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुमचे ऋणी आहो। हे बाबासाहेबांनी पत्र लिहून पाठवलं। शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे 3 पत्र अतिशय महत्वाचे पत्र आहेत की जे पत्र आजही अनेकांच्या जवळ उपलब्ध आहेत आणि माझ्याजवळ सुद्धा हे पत्र उपलब्ध आहेत। हा शाहू महाराजांचा असा भव्य दिव्य हा ग्रंथ माझ्याकडे आहे। हा 3 किलोचा ग्रंथ आहे की एवढा मोठा ग्रंथ शाहू महाराजांचा आहे आणि या ग्रंथात बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे पत्र उपलब्ध आहेत। हे पत्र 3 आहेत। ते 3ही पत्र अतिशय महत्वाचे आहेत की पहिलं पत्र आहे की नागपूरला तुम्ही परिषदेला येता त्याबद्दल तुमचे स्वागत करतो आणि दुसरं पत्र आहे की बाबासाहेब त्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी PhDचा अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब लंडनला गेले होते आणि लंडनला बाबासाहेबांनी गॅजिनमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळेस बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पत्र पाठवलं होतं की मला काही पैशाची आवश्यकता आहे। बाबासाहेबांचा कायद्यावरचा त्या ठिकाणी अभ्यास चालू होता आणि त्या गॅजिनमधूनच बाबासाहेबांनी पत्र पाठवलं शाहू महाराजांना की मला काही पैशाची आवश्यकता आहे, तर कृपया मला पैशाची या ठिकाणी आपण हे केली पाहिजेत। तर शाहू महाराजांनी लगेच आपल्या कारकुनाला सांगितलं की ताबडतोब पैसे पाठवा। तर शाहू महाराजांनी त्यावेळेस बाबासाहेबांना रक्कम पाठवली होती। तर ते पैसे बाबासाहेबांना भेटले आणि शाहू महाराजांचे आभार व्यक्त करणारं आणि मला पैसे मिळाले असं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुलै 1921 मध्ये पाठवलं होतं। ते पत्र अतिशय महत्वाचं पत्र आहे। असे 3 पत्र व्यवहार बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे झाले। ते 3ही पत्र आपल्याजवळ उपलब्ध आहेत की बाबासाहेबांच्या शिक्षण कार्याला शाहू महाराजांनी किती भयानक सहकार्य केलं की
की ज्या सहकार्यामुळे बाबासाहेब या देशाचे घटनेचे शिल्पकार झाले। मग बाबासाहेबांनी सुद्धा शाहू महाराजांचं हे दिलेली भेट कधीही चंद्र सूर्य असेपर्यंत विसरू दिली नाही, जिवंत राहील। आणि भारतीय संविधानाच्या घटनेत शाहू महाराजांनी निर्माण केलेलं हे काम बाबासाहेबांनी भारतीय घटनेत नमूद केले। घटनेच्या प्रत्येक अनुच्छेदात शाहू महाराजांनी जे कायदे केले होते ते कायदे बाबासाहेबांनी घटनेत निर्माण केले। अशा या दोन महानायकाची महत्वाची कामगिरी आहे। दोन नेत्यांची एकामेकाची किती मोठा जिव्हाळा होता हे यातून आपण समजून घेऊ शकतो। म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की मला माझ्या वाढदिवसापेक्षा जयंतीपेक्षा महत्वाची जयंती हे शाहू महाराजांची आहे आणि शाहू महाराजांची जयंती हे खरोखरी झाली पाहिजे। दिवाळी दसऱ्यासारखी शाहू महाराजांची जयंती निर्माण केली पाहिजे, घरोघरी जयंती साजरी झाली पाहिजे, धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे। हे वाक्य बाबासाहेबांनी शाहू महाराजांसाठी म्हटलं होतं। म्हणून आपण शाहू महाराजांची जयंती हे घरोघरी साजरी केली पाहिजे आणि बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे विचार घरोघरी पोहोचवले पाहिजेत हेच आजच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो। आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि राजश्री हे पदवी शाहू महाराजांना कानपूर येथे दिली। क्षत्रिय परिषदमध्ये कानपूरमध्ये हे परिषदा असताना राजश्री हे पदवी शाहू महाराजांना दिली। जसं महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा हे पदवी मुंबईच्या लोकांनी दिली, तशीच शाहू महाराजांना राजश्री हे पदवी कानपूरमध्ये क्षत्रिय परिषदमध्ये दिली। त्या राजश्री शाहू महाराजांच्या कार्याला जगातल्या अनेकांनी सल्यूट केलाय, मुजरा केलाय। कारण की शाहू महाराजांचं काम असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात शाहू महाराजांचं योगदान नाही, शाहू महाराजांचं काम नाही। शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी, पशुपक्ष्यांसाठी, सगळ्यांसाठी शाहू महाराजांनी आपलं योगदान दिलं आहे। की ज्या राजानं जे योगदान दिलं ते योगदान आज भारतातल्या कोणत्याच राजानं दिलं नाही। ते योगदान छत्रपती शाहू महाराजांनी 19व्या शतकात दिलं। म्हणून त्या योगदानाला प्रत्येकांनी स्मरणात ठेवून आठवण केलं पाहिजे। अनेक धरणाची निर्मिती, पाण्याची, प्रत्येकांना पाणी घरोघरी गेलं पाहिजे। धरणाची निर्मिती शाहू महाराजांनी केली। पाण्यापासून, अनाजापासून सगळे कार्य शाहू महाराजांनी केले। त्या शाहू महाराजांना प्रत्येकांनी जयंती दिनी वंदन केलंच पाहिजे याच्या माध्यमातून आवाहन करतो। आणि आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या महान कार्याला मी मानाचा मुजरा करतो। आणि महाराष्ट्र सरकारला मी मागणी करतो की छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी आम्ही मागणी करतो की शाहू महाराजांचं महाराष्ट्रात भव्य दिव्य स्मारक असलं पाहिजे। त्यांच्या कीर्तीला शोभणारं हे भव्य दिव्य स्मारक आपण निर्माण केलं पाहिजे। हे आजच्या दिवशी मी महाराष्ट्र शासनाला मागणी करतो आणि सगळ्यांना शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम। छत्रपती शाहू महाराजांचा
विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. जय भीम, जय शाहू महाराज.